अरे तुम्ही लोक म्हणताल विशाल रुपये गेला तरी कुठे? रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. त्याचं झालं असं की आम्ही गेलो होतो शिरूरला मावशीला भेटण्यासाठी आणि त्यातच आज होता महिला दिन. आमची मावशी आहे होमगार्ड मध्ये आणि तिचा झाला होता सत्कार केलेला फेटा तिला खूपच भारी दिसत होता. आम्ही आलो होतो तिला भेटायला, त्याच्यामुळे तिला खूपच आनंद झाला होता. शेजारच्या लोकांना ती सांगत होती ही आहे माझी बहीण, तिची मुलं आणि सुना. उन्हाचा तडाखा चांगला वाढला होता, त्याच्यामुळे तिने आम्हाला ऑर्डर केला उसाचा रस. भर उन्हात उसाचा रस प्यायला मिळणे म्हणजे अमृतच. जसं की तुम्हाला माहितच आहे, जेव्हा दोन बहिणी एकत्र येतात तर त्यांचं बोलणं संपत नाही. फोनवर तर तासन तास गप्पा मारतात आणि समोर तर काय बोलायलाच नको. या दोन बहिणींचं प्रेम एवढं आहे की मावशीने स्वतःला घेतलेला दागिना माझ्या मम्मीला देऊन टाकला. आमची मम्मी दागिना घातल्यानंतर खूपच खुश झाली. त्याच्यानंतर मम्मी आम्हाला विचारायला लागली कसं दिसतंय दागिना. मावशी बरोबर गप्पा तर झाल्या खूप आणि आता वेळ झाली ती निघण्याची. मग म्हणलं मावशी बरोबर एक चांगला फोटो काढून घ्यावा आणि आम्ही सगळेजण लगेचच फोटो काढण्यासाठी लागलो तयारीला आणि लगेचच छानपैकी एक फोटो काढून घेतला आम्ही. फोटो झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं घरी. त्याच्यानंतर आम्ही लागलो गाडीमध्ये बसायला. तेवढ्यातच माझ्या मम्मीने मावशीला दिले खाऊसाठी पैसे. बहिणींचं प्रेम असंच राहावं. मावशी आमच्या सोनूला म्हणत होती सोनू माझ्याकडे राहा की, पण आमच्या सोनूचं लक्ष होतं दुसरीकडे. तो लागला मावशीला जेसीबी दाखवायला. हसत खेळत आम्ही घेतला मावशीचा निरोप आणि निघालो घरी. ब्लॉग आवडला असल्यास घ्या फॉलो करून.